इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललितरेख संग्रहातून 3 ऋणे 3 किरणे नावाचा लेख. अगं, दुकानात गुलाम अलींची नवी रेकॉर्ड आली आहे. ऐकून तर घे, ऐकून तर ये. माझं एक ऐका, उंबरठा पाहून या. मराठी असला तरी बघाच एकदा. साता उत्तराची कहाणी हे ग प प्रधानांचं 7 पदरी पुस्तक वाचा हो. अगदी वेळ काढून वाचा. पुन्हा विचार करायला लावणारं आहे. काल मी एकीकडे जेवायला गेले होते. रस्सा इतका मस्त होता. मी रेसिपी विचारून आले आहे. तो करून तुला जेवायला बोलावणार आहे. स्नेहमंडळ जमले की अशा प्रकारची आग्रहाची सांगणी नेहमीच होत असतात. या सांगण्याने चर्चेत रंग तर भरतोच, पण हा आग्रह त्यासाठी नसतो. आपण एका निर्मळ आनंदाचा आस्वाद घेतलेला असतो. तोच आनंद दुसऱ्यालाही लाभावा हीच एक मनोमन इच्छा त्यामागे असते. अवघाची संसार सुखाने उजळून टाकण्यासाठी प्रकाशाचे हे बारीक बारीक झोत असतात. असे झोत फेकणाऱ्यांविषयी मला नेहमी आदर वाटतो. नकळत त्यांच्याविषयी स्नेहभाव अधिक वाटतो आणि त्यांचे सांगणे आपण मानायला हवे असेही वाटू लागते. तिच्याकडे जेवायला गेल्यावर आधीच चविष्ट म्हणून गाजलेला रस्सा अधिकच चांगला लागतो. प्रधानांचा ग्रंथराज वाचला नाही तरी चाळावासा वाटतोच. त्याचे सर्वांचे आपल्यावर हे एक गोड ऋण असते. असेच पण यापेक्षा वेगळे आपल्या अंधाऱ्या प्रवासात प्रकाशाचे झोत पसरणारे ऋण मी अनुभवले आहे. ज्या 3 व्यक्तींनी मला हे ऋण दिले त्या व्यक्ती त्यावेळी मोठ्याच होत्या, पण आजही मला त्या तितक्याच मोठ्या वाटतात. त्यांचे हे ऋण मला अजूनही तितकेच मोलाचे आणि ठेवणीचे वाटते. मला लाभलेले हे एक त्रिदल आहे, बिल्वपत्रासारखे. हे पहिले दल आहे श्री माधवराव पटवर्धन यांचे, कविश्रेष्ठ माधवराव जुलियन यांचे. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये मी सिनियरच्या वर्गात होते तेव्हाची गोष्ट. एकदा मी वर्गात जात असताना सरांनी मला थांबवले. म्हणाले, यशवंतराव, कवी यशवंत तुमच्याविषयी सांगत होते. कविता पाहायच्या आहेत तुमच्या. मी येईन एकदा घरी. हे मला अगदी अनपेक्षित. काय बोलावे सुचेना. मी मान डोलावली. ते हसले आणि पुढे गेले. मग बरेच दिवस गेले. आम्ही दोघी, मी आणि कमला फडके, कॉलेजमधून घरी येऊन चहाकडे जातो. तोच सर आले. आईने चहा पोहे केलेच होते. सरांच्यासाठी तिने शिराही केला. अभ्यासाची वगैरे चौकशी झाल्यावर चहा घेता घेता ते म्हणाले, म्हणा बघू तुमची एखादी कविता. छे, असे म्हणतानाच मी घामाघूम झाले. बाजूला काका होते, आई होती. गाऊ नका, वाचाल तर खरी. सरांचा आग्रह आणि माझा पुन्हा स्पष्ट नकार. ते जायला निघाले तसे ताईने माझी वही आणून माझ्या हातात दिली. मी जे केले ते तिला आवडले नसावे. मग ती वही मी त्यांच्याकडे दिली. वा वा म्हणत ते निघून गेले. आता हे एवढे मोठे कवी आपली कविता वाचून काय म्हणतील ते ऐकण्यासाठी प्राण गोळा करून मी वाट पाहत राहिले. 8 दिवसांनी सर वही घेऊन आले. थोडे बोलणे झाल्यावर वही माझ्याकडे देत म्हणाले, दीक्षित, मी तुम्हाला 2 विचार सांगतो. नीट लक्षात घ्या. कवीचा शब्दसंग्रह खूप मोठा हवा. शब्दासाठी योग्य सार्थ शब्दासाठी कविता अडावी इतके दारिद्र्य कधीच असू नये. त्यासाठी उद्यापासून मी सांगतो ते वाचा. ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करा. शब्द म्हणजे काय ते ज्ञानेश्वरीच तुम्हाला सांगेल. हा एक विचार. आणि दुसरा असा, जेव्हा कविता लिहावीशी वाटेल तेव्हा तुम्हाला कवितेत जे आणायचे आहे ते सर्वप्रथम गद्यात लिहून काढा.
त्यासाठी एक वही करा. गद्य लिहून झाले की पुढे कविता लिहा. पुन्हा या कवितेत जर बदल हवा असेल तर तो मजकूर पुढे गद्यात लिहून काढा. गद्यात तुम्हाला कवितेमध्ये काय लिहायचे असेल ते अगदी स्पष्ट झाले म्हणजे मग कविता लिहा. मला हे सर्व नवीन होते. ते गेल्यावर मग मी वही उघडली. माझी वही लहानसर काळ्या मौशार कव्हरची आणि गुळगुळीत जाड कागदाची होती. कागदांना सोनेरी कडा होती. ही वही मला संतांनी मी पुण्याहून निघताना दिली होती आणि हसत म्हणाले होते, यात मला जपून ठेव. ती वही उघडली तो लाल पेन्सिलीच्या खुणाच खुणा आणि शेवटी एक वाक्य, शुद्ध लेखन सुधारा. मला न कळत मी शी म्हणून वही आपटली आणि लगेच सावरले. मघाच्या या विचारांचे किरण माझे मन उजळून टाकत होते. त्यामुळे इतर मळब नाहीसे झाले. दुसरे दल आहे श्रीमती दुर्गाबाई भागवत यांचे. आम्ही मुंबईला होतो तेव्हाची गोष्ट. मी प्रथमच मुंबई पाहत होते. ओळखीचे असे फारसे कुणी नव्हतेच, पण आमची माई होती. बेळगावच्या महिला विद्यालयात 2 वर्षे आम्ही एका वर्गात होतो. मैत्रिणी होतो. ही मामांची कन्या माई वरेरकर, तिच्याकडे मी जात असे. एकदा अशीच गेले. तिच्याशी थोड्या गप्पा केल्या. मग एकदम ती म्हणाली, आज मी तुझी एका विदुषीशी ओळख करून देणार आहे. आता येतीलच त्या. तू दारात दिसताच निरोप दिला आहे. मी लगेच सावरून बसले. बुजल्यासारखे झाले. माझे बेळगावी बावळेपण अजून गेले नव्हते. या अवघडलेल्या मनस्थितीतच मी दाराकडे पाहिले. दोन्ही हात चौकटीला लावून त्या क्षणभर उभ्या होत्या. उंच सडसडीत बांधा, लालसर गोरा पान रंग, उभट तेजस्वी चेहरा, डोळ्यांत जेतेपणाची झाक, ओठांच्या त्या विशिष्ट नागमोडीवर पसरलेले हसू आणि तांबड्या काठापदराची ती 9वारी चंद्रकळा. विदुषी खरीच. मी त्यांना मनोमन मानले. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यांनी एकदम प्रश्न केला, सध्या तुम्ही काय वाचता आहात? तसे काही विशेष नाही. वेळ मिळाला की मिळेल ते वाचते. मग जे वाचता त्यावर टिप्पण वगैरे ठेवता ना? नाही हो. मी गुदमरले. मग एक अद्भुत झाले. त्यांनी मला क्षुद्र अडाणी ठरवले नाही. त्या म्हणाल्या, कसे वाचन करावे मी सांगते. सांगता सांगता त्यांनी गळ्यापासचे पेन काढले. जवळचाच एक पाटकोरा कागद ओढला आणि त्यावर रेषा मारून खण पाडून त्यांनी मला लिहून दिले. त्यांनी हे सगळे किती मनापासून आणि जिव्हाळ्याला केले होते. तो कागद नंतर कित्येक दिवस मी जपून ठेवला होता. त्यांनी काय सांगितले हे आता मला त्यांच्या शब्दात देता येणार नाही, पण ते काहीसे असे होते. वाचन नेहमी जाणीवपूर्वक करावे. कोणतेही पुस्तक वाचा. शेजारी एक वही ठेवावी. त्या पुस्तकातील आवडलेले न आवडलेले, पटलेले न पटलेले मुद्दे नोंदवावे. यापुढे आपले मत नोंदवावे. हे काम पुस्तक वाचत असतानाच करावे. पुस्तक वाचून झाले की एकूण पुस्तकाविषयी तुमचे मत मांडावे. ही नोंद स्वतंत्र करावी. मग पूर्वीच्या नोंदी व ही नोंद तपासून लेखनाविषयी तुमचे निष्कर्ष नोंदवावे. मग एकूण पुस्तकाचे या सर्व टिपणांवरून स्वतंत्र असे एक टिप्पण तयार करावे. तुम्ही कविता अशा तऱ्हेने वाचा. बघा तरी. अशा तऱ्हेने लिहून कागदाची घडी माझ्या हाती देत त्या माई जाते ग म्हणून उठल्या. त्यांना काही काम होते. बघ, मी म्हटलं ना तुला विदुषी आहे म्हणून.
आता हे तिसरे दल आहे. सुप्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार वि.स. खांडेकर यांचे. मेंढी हा माझा कविता संग्रह प्रकाशित झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. कधी कधी कोल्हापूरला गेले की राजारामपुरीतील खांडेकरांच्या घरी जाऊन त्यांना भेटल्याशिवाय मी राहत नसे. अशीच एकदा गेले असताना बोलता बोलता ते मला म्हणाले, तुमची कविता मी वाचतो आणि म्हणून मी तुम्हाला एक काम सुचवणार आहे. बघा, तुम्ही कविता प्रत्यक्ष कागदावर उतरू लागलात ना, म्हणजे हे करायचे, एक वही घ्यायची, एका पानावर तुम्हाला जेवढी कविता म्हणा, ओळ म्हणा सुचली तेवढी त्यात लिहायची, तारीख टाकायची. पुन्हा ओळी सुचल्या त्या मागच्या पानाच्या ओळी सकट पुढच्या पानावर लिहायच्या. शब्द बदलले तरी त्याची नोंद करायची. ओळींचा क्रम बदलला, काही काढून टाकले तरी ते लिहायचे. अशा संपूर्ण कविता उतरेपर्यंत नोंदी करत राहायच्या. नंतरही काही दिवसांनी काही बदलावे, मिळवावे, मथळे बदलावे असे काही जे त्या कवितेवर काम कराल त्याचीही तारीखवार नोंद ठेवायची. मनपसंत कविता झाली की शेवटी उतरून ठेवायची. थोडक्यात म्हणजे कवितेची वा कविता रचनेची डायरी ठेवायची. अगदी प्रामाणिकपणे हे तुम्ही करू शकाल म्हणून तुम्हाला सुचवतो आहे. हे काम समीक्षेला पुढे नेणारे ठरणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो, इंदिराबाई, हे तुम्ही करायला हवे. पुढच्या कवितेपासून लिहा. काय? ही ती 3 ऋणे त्यांनी माझ्यावरील निरागस लोभाने मला दिलेली आणि अजून माझ्या मनात बिल्वदलासारखी टवटवीत असलेली या मौल्यवान सूचना मी सही अंमलात आणल्या असे झाले नाही. स्थळ, काळ, परिस्थितीप्रमाणे ते शक्यही होत नाही, पण त्या सूचनांचा गाभा मी आत्मसात केला आहे. माझ्या वाचन लेखनाच्या प्रवासातील वाटचाल या 3 प्रकाशकिरणांनी थोडीफार उजळली आहे, हे मात्र निश्चित. इंदिरा संत यांचा 3 ऋणे 3 किरणे नावाचा ललित लेख येथे समाप्त.